हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 4. श्लोक क्रमांक 9. जन्मकर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्मं नैति मामेति सोऽर्जुन. अर्जुना, माझं येथे येणं आणि कर्म करणं हे दिव्य असतं. जो हे तत्वाने जाणतो त्याचा पुनर्जन्म न होता तो मला प्राप्त होतो. सर्वप्रथम भगवंत श्री वापरत असलेले मी, माझे, मला इत्यादी शब्दांचे अर्थ समजून घेऊया. या श्लोकाच्या आधी या श्लोकात आणि येथून पुढेही भगवंत श्रींनी हे शब्द वापरलेले आहेत, परंतु त्यांचा अर्थ या अवतारातील श्रीकृष्ण म्हणजे एक व्यक्ती असा घ्यायचा नाही. श्रीकृष्ण हा परमात्म्याचा पूर्ण अवतार होता. तो योगेश्वर होता. तो परमात्मा येथे समस्त मानवाच्या कल्याणासाठी प्रगट झाला होता. दुष्टांचे निर्दालन करून येथे धर्मसंस्थापना करण्यासाठी आणि विशेष करून मानव वेदांचा मूलभूत अर्थ विसरला होता. मानवाला गीतेच्याद्वारे वेदांचा योग्य अर्थ समजून देण्यासाठी त्या दयाळू कृपाळू परमात्म्याने, योगेश्वराने येथे भगवंत श्री म्हणून अवतार धारण केला. गीतेतील उपदेशाचा उपयोग करून मानवाने त्याप्रमाणे आचरण करावे आणि या सुंदर वसुधेचा आस्वाद घेत मोठ्या आनंदात जीवन जगावे असा यामागे हेतू होता. तेव्हा ज्यावेळी गीतेत भगवंत श्री मी, माझे, मला इत्यादी शब्दप्रयोग करतात तेव्हा त्यांचा अर्थ परमात्मा असा असतो. या शब्दांचा अर्थ श्रीकृष्ण म्हणून कोणी एक अहंकारी, घमेंडखोर, अहमन्य व्यक्ती असा घेऊ नये. अर्थातच तसा अर्थ ज्यांना घ्यायचा आहे त्यांना त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याची मुभा आहे. भगवंत श्रींना न ओळखणे हे त्यांचे भोग आहेत. आपण श्लोक क्रमांक 7 आणि 8 मध्ये पाहिले की येथे आपले येणे हे अंशात्मक आत्म्याच्या रूपाने विश्वातील सृष्टी सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी असते. तसेच त्यानंतर आपला जीवात्मा भोगापवर्गतेत अडकून जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो आणि मग येथे मुक्ती प्राप्त करण्यासाठी जन्म घेत असतो आणि मृत होत असतो. यावेळी येथे सज्जनांना दुष्ट आणि भोगी दुर्जनांमुळे त्रास होतो, धर्माचा ऱ्हास होऊ लागतो. अशा वेळी परमात्मा अवतार धारण करतो. भगवंत श्री येथे सांगत आहेत की या अवतारात माझं येथे येणं आणि कर्म करणं हे दिव्य असतं. ते सर्वसामान्यांच्या प्रमाणे जीवन जगणे नसतं. मी स्वतःच्या मर्जीने येथे अवतार घेतो, स्वतःच्या मर्जीने येथे धर्मसंस्थापनेचे कर्म करतो, स्वतःच्या मर्जीने येथून मी अंतर्धान पावतो. हे करताना मी अनेक लीला करतो, परंतु मी कशातही अडकून राहत नाही. येथील सर्वसामान्य जनतेला धर्माबद्दल प्रेम वाटावे, धर्माप्रमाणे जगणाऱ्यांना सुरक्षित वाटावे, धर्माने जगणे हेच सत्याचरण असते असा विश्वास वाटावा, धर्माबद्दल प्रीती वाटावी, यासाठी जे जे करणे आवश्यक असते ते सर्व काही मी करत असतो. असे करताना मी सर्वसामान्यांच्या प्रमाणेच येथे त्यांच्यातलाच एक म्हणून जगत असतो. परंतु असे जरी असले तरी ती माझी माया असते. मी सर्वात असूनही कोठेच नसतो. मी देहधारण केलेला असला तरीही मी विधेयी राहून आचरण करत असतो. मी सर्वोच्च शक्तिमान असूनही शक्यतो मानवालाच धर्मसंस्थापनेत सहभागी करून त्याच्याकडूनच हे कार्य करवून घेत असतो. त्यासाठी मी स्वतः सतत कर्मरत राहून स्वपराक्रमाने आदर्श घालून देतो. या सृष्टीतील सर्व व्यवहार मी असे काही एकमेकात गुंतवून एकमेकांवर अवलंबून करून ठेवलेले आहेत की नित्य जीवनात त्यांना माझी गरज वाटू नये. त्यातूनही आवश्यकता वाटल्यास मी भक्तांच्या हाकेला धावून येतो. भगवंत श्री पुढे सांगतात की माझं हे येथे दिव्य येणं आणि कर्म करणं जो तत्वाने जाणतो त्याचा पुनर्जन्म न होता
तो मला प्राप्त होतो. आत्मा ही एक दिव्य चेतना आहे, ती स्वयंभू आहे, ती सूक्ष्म आहे. त्यामुळे अदृश्य, निराकार, अरूप आहे. आत्मा हे एक महादिव्य चैतन्याने ओतप्रोत भरलेले परिपूर्ण असे दिव्य तत्व आहे. त्यामुळे ते निर्गुणी आहे, सर्वांपासून अलिप्त आहे, प्रत्येक घटना साक्षी राहून अवलोकन करणारे आहे. आपण म्हणजे हेच आत्मतत्व आहोत. त्या दिव्य परम आत्म्याचा अंश म्हणजे आपण आहोत. आपले येथील वास्तव्य जड प्रकृतीचा आनंद घेण्यासाठी असते. या जड प्रकृतीशी संधान जुळवून घेण्यासाठी आपण आपल्या सभोवती देहाचे पांघरून लपेटलेले आहे. देह जीवित राहण्यासाठी येथील वास्तव्यात येथील जडवस्तू जगताशी आपला संबंध येतो. हे वस्तुजगत मोठे मोहक आहे. या वस्तूंच्या उपभोगामुळे आपण लपेटलेल्या देहादी इंद्रियांना मोठे सौख्य वाटते आणि मग आपण लपेटून घेतलेली ही देहादी इंद्रिय, ते उपभोग, ते स्पर्श सौख्य नेहमी सतत मिळविण्यासाठी कार्यरत होतात. देहादी इंद्रियांचे हे भोग भागविताना प्रमाद घडतात, वासना निर्माण होतात. निर्माण झालेल्या वासना उपभोगून तृप्त होतात. या वासना एका देहाने उपभोगून होत नाहीत, कारण या जडदेहाला आयुर्मर्यादा असते. वासना अतृप्त राहतात. यामुळे देह त्यागाचे वेळी या अतृप्त वासना आपल्याला चिकटतात. हे तत्वाने, ज्ञानाने जाणून आपण नेहमी हे वस्तुजगत केवळ अवलोकन करायला पाहिजे. अवलोकनाचा आनंद घ्यायला पाहिजे. झाडावरून फूल तोडून ते नाकाला लावून त्याचा सुवास घेण्यापेक्षा वाऱ्याच्या झुळकीबरोबर त्या फुलाचा जो मंद सुगंध येतो तो निश्चितच जास्त आनंददायी असतो. फुलदाणीपेक्षा झाडावर नैसर्गिक अवस्थेत फूल नेहमीच ताजे, टवटवीत, सतेज दिसते. देहजीवित राहण्यापुरताच वस्तुजगताचा प्रत्यक्ष उपभोग घ्यावा. देहादी इंद्रियांच्या आहारी जाऊन वस्तुजगत चुरगाळून, ओरबाडून, अनैसर्गिक अवस्था निर्माण करून त्यांचा उपभोग घेऊ नये. आपल्याप्रमाणेच त्या फुलात आत्मतत्व असते, त्याची आपल्या शक्तीच्या जोरावर भ्रूणहत्या करू नये. पशुपक्षी यांना जो सृष्टीनियम समजतो तो आपण तत्वाने, ज्ञानाने जाणून घ्यावा. पशुपक्षी भूक लागली असल्यासच अन्न म्हणून हत्या करतात किंवा स्वसंरक्षणासाठी दुसऱ्यावर प्रतिहल्ला करतात. कारण जीवित राहणे हा प्रत्येक जीवमात्राचा हक्क आहे. येथे सुद्धा एक नैसर्गिक नियम आहे. पशुपक्षी दुसऱ्याला मारताना सरळ ठार मारतात. ते कोणालाही तडफडत ठेवत नाहीत. शिकाऱ्यासारखे केवळ गंमत म्हणून ते दुसऱ्याचा छळ करत नाहीत. आपण जितके नैसर्गिक जीवन जगतो तितके आपण शुद्ध राहतो. त्यामुळे आपल्या सभोवती अतृप्त वासनांचे वलय निर्माण होत नाही. त्यामुळे देहपतन होताना आपण अगदी स्वाभाविक अवस्थेत तो जीर्ण देह सोडून त्यातून बाहेर होतो. त्यामुळे येथे मृत्यू होत आहे ही भावना निर्माण होत नाही. संचित उपभोग नसल्यामुळे पुन्हा जन्म घेण्याचे प्रयोजन राहत नाही. आपण आपल्या स्वमर्जीने आपल्याला पाहिजे तेव्हा येथील सृष्टी सौंदर्य अवलोकन करायला देह धारण करतो. देहावर कपडा घालावा, तो जीर्ण झाल्यावर तो बदलावा. इतक्या सहजच आपण आपल्या अंशात्मक आत्म्यासभोवती देह लपेटतो, तो जीर्ण झाल्यावर त्याचा त्याग करतो. अशा प्रकारे आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर होतो. आत्म्यासभोवती संचित भोगवलय नसल्यामुळे आत्मा पूर्ण शुद्ध असतो. त्याला जन्म घेण्याचे प्रयोजन नसते. त्यामुळं तो परम आत्म्यात विलीन होतो. हरिओम.